अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ज्या भक्ताच्या जीवनात योगीराज गोरक्षनाथांची कृपा असते त्यांच्या आयुष्यात कधीच कोणत्याच गोष्टीची कमतरता राहत नाही. गुरूंच्या चरणी प्रार्थना करून चला आजच्या या दिव्य प्रवासाला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. योगी गोरक्षनाथ हे केवळ सिद्ध पुरुष नव्हते, तर ते साक्षात भगवान शिवांचे अवतार मानले जातात. नाथ संप्रदायाचा कणा असलेल्या गोरक्षनाथांचे नाम भक्ताचे प्रारब्ध बदलण्याची ताकद ठेवते. त्यांच्या मस्तकावर नाथांचा हात असतो, त्याला जगातील कोणत्याही संकटाची भीती राहत नाही. आपल्या आयुष्यातील अडचणी आपल्या कर्माची फळे असतात, पण गोरक्षनाथ महाराज इतके दयाळू आहेत की भक्तांच्या प्रामाणिक हाकेलाही ते त्वरित धावून येतात. त्यांच्या भक्तीने कठीण कर्मबंध सुद्धा सैल होतात. नाथांची भक्ती म्हणजे फक्त मंत्र नाही, तर त्यांच्या विचारांचं चालणे होय. गोरक्षनाथ महाराजांनी जनकल्याणासाठी शाबरी मंत्र दिले. साधे पण प्रचंड प्रभावी चाली. श्रद्धेने घेतलेला नाथांचा दावा भक्ताभोवती अभेद्य सुरक्षा कवच निर्माण करतो. जिथे नाथांचे नाम तिथे नकारात्मकतेचा नाश निश्चित आहे. नाथांची भक्ती केवळ धन देत नाही, तर धन टिकवण्याची बुद्धीही देते. अलक निरंजन ही गर्जना जिथे घुमते तिथे लक्ष्मीचा वास आपोआप निर्माण होतो. जो भक्त कष्ट करतो आणि नाथांचे स्मरण ठेवतो त्याच्या भांडारात कधीच उणीव राहत नाही. गोरक्षनाथ हे योग विद्येचे अधिपती आहे. जो भक्त रोज नाथांचे ध्यान करतो त्याचे विचलित मन स्थिर होते आणि अंतर्मनात जन्मतो अटळ आत्मविश्वास. संकट किती मोठं असो, नाथांच्या कृपेने भक्त सुरक्षितच राहतो. गोरक्षनाथांना सोन्या चांदीची गरज नाही. एक तुळशीचं पान आणि मनापासूनची हाक त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी पुरेशी आहे. जो भक्त स्वार्थ सोडून नाथाच्या चरणी लीन होतो त्याच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः नाथ घेतात. म्हणूनच म्हटलं जातं, नाथाच्या भक्ताला कधीच कशाची कमतरता भासत नाही. जर तुम्हाला गोरक्षनाथ महाराजांची कृपा हवी असेल तर मनापासून एकदा म्हणा, अलक निरंजन योगीराज गोरक्षनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये.